चेतन या गोलंदाजानं 2 धावा खर्च केल्या आणि एक विकेट देखील आपल्या नावे गेली आहे. 12 मध्ये 24 चेंडू असताना फक्त 2 धावा खर्च केल्या. इथं मात्र सामन्यामध्ये आता आपल्याला पाहायला मिळेल समीकरण 6 मध्ये बनवायचे 22. संपूर्ण या भारत देशाच्या सीमेवरती करतोय तो आपल्या पनवेलकर सोनेवाडीचा अर्थात जयमाला सायकल सोनेवाडी संघाचा एक हुकमी एक्का आणि भारतीय सेनेचा या जयस्वामी या ठिकाणी आगमन होतं. आपलंही धनगर समाज क्रिकेट असोसिएशन तसेच आयोजक संपूर्ण सोनेवाडी परिवाराच्या वतीने आपलं सरचे हार्दिक असं स्वागत असणार आहे. या जय सर आपला या स्पर्धेत यथोचित असा मान सन्मान आयोजकांच्या वतीने केला जातोय. सन्माननीय संतोष दादा झोरे यांच्या शुभ असा सन्मान केला जातोय. पुन्हा एकदा मॅच कडे धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर सन्मान करतो या ठिकाणी भारतीय सैन्यामध्ये कार्यरत असणारे जयेश जोरे यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान होताना पाहायला मिळतोय. सगळ्यात मॅचच्या दिशेनं जिथे सामन्यामध्ये ट्विस्ट आलाय, सामन्यामध्ये रंगत येताना पाहायला मिळते. 22 चेंडू असताना पुढचा बॉल यावेळेस हा प्रकार त्यावरती देखील प्रहार केलाय. चेंडू जातो लांबच लांब सीमारेषा पलीकडे लावले बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातार चाललाय दुसरा षटकार. पहिल्या 2 चेंडूवरती पाहायला गेला तर 2 मोठे फटके आले. जिथे 6 मध्ये 22 ची गरज असताना थोडंसं अवघड असं आव्हान समोर होतं कलई संघाच्या, परंतु त्यानंतर पहिल्या 2 चेंडूवरती कमबॅक करून दिलाय. समीकरण बदललंय. 4 मध्ये 10 ची गरज असणार आहे. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये प्रशांत दमदार फलंदाजी आपल्याला करताना पाहायला मिळतोय. नक्कीच आपल्याला असलेला पाहायला गेलं तर ताकदीचा वापर मात्र मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतो. प्रशांत सिक्सर हॅट्रिक पाहायला मिळेल का याच्या स्पर्धेतली. यस मोठा फटका तर खेळलाय. बराच काळ चेंडू हवेत क्षेत्ररक्षण देखील आहे त्या ठिकाणी, परंतु चेंडूला थांबवू शकले नाहीये. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू राहिलाय. महत्वाचा आणि शेवटचा चेंडू क्षणी चेंडू पाहायला गेला तर 1 बाउन्स ओव्हर करून जाताना पाहायला मिळाला. 4 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड झाल्यात आणि खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज रुपेशच्या माध्यमातून अद्याप पाहायला गेलं तर पहिल्या 3 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली होती. चांगली लाईन असेल, चांगला टप्पा असेल, व्हेरिएशन देखील पाहायला मिळतं. परंतु चेतनवरती मात्र आता संपूर्ण दबाव प्रेशर असणार आहे. जिथे 22 चेंडू असताना